ठाण्यातील आरक्षित उद्यानाचा राजकारण्यांनी घेतला घास. शिवाजीनगरमध्ये 5 उद्याने गिळंकृत. मलनिस्सरण टाकीच्या जागेत इमारतीचा घाट. मुंबईलगत वेगाने वाढणाऱ्या ठाणे शहरात आबालवृद्ध नागरिकांना विरंगुळ्यासाठी उद्यानेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शिवाजीनगर येथील ठाणे महानगरपालिकेने उद्यानासाठी आरक्षित केलेले 17,200 मीटर क्षेत्रफळाचे 5 भूखंड राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी गिळंकृत केले असून म्हाडा कॉलनीतील मलनिस्सरण टाकीच्या जागेत चक्क समाज मंदिराच्या इमारतीचा घाट घातल्याचा भांडाफोड भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच या आरक्षित जागांवरती उद्यानं उभारली नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही सीताराम राणे यांनी दिला आहे. वर्तकनगर उपवन नजीक असलेल्या शिवाजीनगर या परिसराचे एकूण क्षेत्रफळ 1 लाख चौरस मीटर असून येथील लोकसंख्या अंदाजे 8,000च्या घरात आहे. मात्र रहिवाशांना विरंगुळ्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी, बागडण्यासाठी एकही उद्यान उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब भाजपच्या सीताराम राणे यांनी उघडकीस आणली आहे. म्हाडाच्या मंजूर विकास आराखड्यात शिवाजीनगरमधील गणेश नगर येथे 6,080 चौरस मीटर, शिवाई विद्यालया शेजारी प्रत्येकी 8,000 आणि 2,000 मीटरचे 2 भूखंड, शेळकेचाळ शिवाजीनगर म्हाडा कॉलनी येथे 2,700 चौरस मीटर आणि जय भवानी सोसायटीच्या बाजूला 336 चौरस मीटरचा भूखंड असे एकूण 5 भूखंड मिळून 17,000 चौरस मीटरपेक्षा जास्त जागा उद्यानासाठी आरक्षित होती. मात्र चलाख राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्टी बसवून तसेच समाज मंदिराच्या नावाखाली इमारत उभारण्यात येत असल्याचं यावेळी सीताराम राणे यांनी सांगितले. हे शिवाजीनगर पूर्णपणे म्हाडाची वसाहत आहे. महानगरपालिका ठाणेमध्ये महानगरपालिका व्हायच्या अगोदर हा लेआउट मंजूर झालेला आहे आणि या लेआउटमध्ये जवळजवळ 17,300 चौरस मीटर म्हणजे जवळपास 4.5 एकरची जागा गार्डन असेल, मैदान असतील यासाठी मोकळी ठेवलेली होती. दुर्दैवाने त्यापैकी एक गार्डन आता लोकांसाठी, मुलांसाठी याच्यासाठी शिल्लक नाही. प्रत्येक राजकारण्याने, लोकप्रतिनिधींनी त्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग केला आहे. काही ठिकाणी अतिक्रमण झाली, काही ठिकाणी समाज मंदिर हॉलच्या नावावर बिल्डिंग बांधल्या गेल्या, पण त्यांचा लोकांसाठी काही उपयोग झाला नाही. गेले 25-30 वर्ष शिवाजीनगरच्या मुलांसाठी कुठलंही मैदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलंही गार्डन, रिझर्वेशन असून सुद्धा या लोकप्रतिनिधी शिल्लक ठेवलेलं नाही. सुदैवाने लोकांच्या की ही जी ड्रेनेजची सेप्टिक टँकची जागा आहे ती म्हाडाच्या मालकीची आहे आणि सुरुवातीला महानगरपालिकेची योजना नसल्यामुळे ही म्हाडाची स्वतंत्र सेप्टिक टँकची योजना होती. महानगरपालिकेने ती योजना आखल्यानंतर हे आता बंद स्थितीत गेली 10-15 वर्ष आहे आणि या मोकळ्या जागेवर आता इथल्या लोकप्रतिनिधींचा, आमदारांचा डोळा गेलेला आहे आणि म्हणून त्यांनी आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी बेकायदेशीरपणे कुठलीही मंजूर न घेता नारळ फोडलेला आहे आणि तो समाज मंदिर नावाची बिल्डिंग बांधण्यासाठी आहे आणि म्हणून इथल्या नागरिकांचा त्यासाठी तीव्र विरोध आहे. तीव्र विरोधासाठी लोकांचा वैयक्तिक स्वार्थ त्याच्यामध्ये काही नाही. तर एवढ्या अख्ख्या शिवाजीनगरमध्ये कुठेही ज्येष्ठांसाठी किंवा लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, ज्येष्ठांसाठी बसण्याची जागा नाही आणि त्यासाठी ही जागा फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी असावी, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असावी, एवढंच त्यांचं प्रामाणिक आणि माफक मागणी आहे. दुसरी कुठलीही अवास्तव मागणी नाही आणि यासाठी शिवाजीनगरचे रहिवासी ठाम आहेत. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे आंदोलन करायची गरज पडली तर ते करतील, कोर्टाचा दरवाजा ठोकावतील. म्हाडाकडे याविषयी आम्ही मागणी करणार आहोत. महानगरपालिका कुठल्याही प्रकारची मंजुरी देऊ नये अशी सुद्धा शिवाजीनगर वासियांच्या वतीने मागणी करणार आहोत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शहापूर तालुक्यातील एक ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यावाचून राहू नये. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईबाबत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्या उपस्थितीत शहापूर पंचायत समिती सभागृहात पाणी टंचाईबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी 31 मार्च 2024 रोजीपर्यंत टँकरग्रस्त असलेल्या एकूण 91 गावपाड्याची माहिती घेतली. पुढील महिन्यात पाणी संबंधित येणाऱ्या समस्या त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना दिल्या. तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे, त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावामध्ये पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गावपाड्यासाठी 15 दिवस आधी प्रस्ताव सादर करून 1 दिवस आधीच टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा असे सांगितले. गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहिरींची संख्या आणि पाण्याच्या इतर पर्याय तपासून पुढील 15 दिवसात शहापूर तालुक्यातील पाणीपुरवठा या संदर्भात नियोजन करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी उपस्थित ग्रामसेवकांना दिल्या आहेत. शहापूर तालुक्यात स्वच्छताचा प्रश्न महत्त्वाचा आहे. कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणं गरजेचं आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच कचरा उचलला गेल्यानंतर व आधी असे फोटो काढून फोटो संकलन करण्यात आलं पाहिजे. तसेच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य अधिकारी छायादेवी सिसोदे यांनी सांगितले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेत 20,000चा दंड वसूल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण विभागाने संयुक्तरित्या आज एकल वापर प्लॅस्टिक बंदीबाबत मोहीम हाती घेतली. या मोहिमेत वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत येणारे शॉपिंग मॉलसह 12 आस्थापनांना दिलेल्या भेटीत 8.5 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करून 20,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विविध आस्थापनातून 8.5 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक बाऊल, प्लॅस्टिकचे चमचे, ग्लासेस इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. सदरची मोहीम ही सातत्याने सुरू राहणार असून एकल वापर प्लॅस्टिकचा वापर तसेच साठा करू नये असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. वेळेत मालमत्ता कर भरल्यास 10% सवलत. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम 1 एप्रिलपासूनच सुरू केली आहे. त्यानुसार करदात्यांच्या मोबाईलवर SMS माध्यमातून महानगरपालिकेने बिले पाठवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय 15 जूनपर्यंत संपूर्ण कराची रक्कम एकत्रित भरतील अशा करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करामध्ये 10% सूट देण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने स्पष्ट केलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने मागील सरत्या आर्थिक वर्षात 6% कमी वसुली केल्याचं दिसून आलं आहे. या विभागाला 2023-24 मध्ये 750 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र आर्थिक वर्ष संपत आले तेव्हा मालमत्ता कर विभागाने 703.93 कोटींची वसुली केली आहे. यंदा देखील मालमत्ता कर विभागाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे.
त्यानुसार यंदा या विभागाला 819.71 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आता हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेने 1 एप्रिलपासूनच सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या विभागामार्फत करदात्यांना देयक व कर भरण्याच्या लिंकसह SMS द्वारे पाठवण्यात आली आहेत. मात्र मागील वर्षी हा उपक्रम यशस्वी झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे यंदा देखील हाच उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतला आहे. याशिवाय करदात्यांना पहिल्या टप्प्यातच मालमत्ता कर भरावा यासाठी सवलत योजना देखील महानगरपालिकेने जाहीर केली आहे. त्यानुसार जे करदाते 2024-25 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एक रकमी 15 जून 2024 पर्यंत महानगरपालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये 10% सवलत देण्यात येणार आहे. त्यानुसार 15 जूनपर्यंत रक्कम भरल्यास 10% सूट दिली जाणार आहे. तर 16 जून ते 30 जून या कालावधीत या रकमेचा भरणा केल्यास 4%, 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत भरल्यास 3% आणि 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत भरल्यास 2% सवलत दिली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने दिली आहे. या प्रकरणाबाबत ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका परिशा सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाजीनगर परिसरामध्ये नागरिकांच्या हिताची कामं सध्या सुरू आहेत आणि अशातच काही जे नागरिक आहेत इतर पक्षाचे ते अशा कामांमध्ये नागरिकांचा वापर करून विकास कामांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी हिताच्या कामाचा दर्जा समजून घेत याबाबत सहकार्य करावं. तसेच नागरिकांना जे आवश्यक आहे त्या सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसंच शिवाजीनगरमध्ये जे सुनीती सोसायटीच्या बाजूला लगत एक सेप्टिक टँक होती जी किती वर्षापासून बंद होती, जवळजवळ एक 5-6-7-8 वर्षापासून, आणि त्या परिसरामध्ये नुसतं चिखल किंवा झाडाची पानं किंवा उंदीर, घूस आणि मच्छराचा प्रादुर्भाव होतो. आणि मी नेहमी वारंवार सरनाईक साहेब माझ्याकडे मागणी करत होती की इकडेचं ह्या परिसराचं आपण काहीतरी सुशोभीकरण करूया. तर त्या मागणीला मला यश मिळालं आणि सरनाईक साहेबांनी तो निधी मंजूर केला. आणि त्यात एकच शब्द त्या सगळ्या, म्हणजे मला वाटते स्थानिकांनी की कोणाला माहिती नाही की आता तिकडे स्थानिक कोण होते, कारण जिजामाता सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांचं सुनीती सोसायटीमध्ये काय काम, किंवा पलीकडे गणेशनगरमध्ये राहणाऱ्या लोकांचं इकडे काय काम मी बघितलं. आणि मला वाटतं की ज्या दिवशी भूमिपूजन होतं त्या दिवशी बरीच पत्रकार मंडळी पण होतं आणि तिकडे आपण एक ओपन गॅलरी करतोय, एक खुला रंगमंच करतोय, त्याला ओपन गॅलरी म्हणजे सिटिंगची अरेंजमेंट, तसं लहान मुलांसाठी गार्डन करतोय आणि तिकडच्या तरुण मुलांसाठी ओपन जिम करतोय. तर हा पूर्ण आराखडा कोणी बघितला नाही. किंवा आज 5 वर्षापासून एक महिला लोकप्रतिनिधी आज शिवाजीनगरचं पूर्ण कायापालट केलेलं, विकासाची कामं केलेली, तुम्ही रस्त्याची म्हणा, ड्रेनेजची म्हणा, किंवा शिवरेजचं जे जोडणीकरण होतं, किंवा गटार पायवाटाची जी कामं आहेत, किंवा बाकीची काही जे कित्येक वर्ष तिकडे झाली नव्हतं, पाण्याचा शॉर्टेज असे, ह्या सगळ्यामध्ये एक महिला नगरसेविका छानपैकी काम करते. तर एक लोकप्रतिनिधीकडे तुम्ही जर येऊन ते मागणी दिली असती. पण आता मला असं वाटतं की इलेक्शन लागलेलं आहे आणि काही तिघांच्या हातात घेऊन असं काहीतरी, माझ्याकडे त्यांनी मागणीचं पत्र दाखवलं आहे का तुम्हाला, किंवा लोकप्रतिनिधी तुम्ही काय बनवत आहे किंवा काय करताय, किंवा महापालिकेमधनं त्यांनी काय आणले का की महापालिका काय बनवते, किंवा सरनाईक साहेबांना विचारले की काय बनवते. पण उगाचच पत्रकारांना बोलून होवापोवा करायचं. आणि स्थानिक, पण मला वाटते की स्थानिक कोण होते, जेव्हा मी पण आज 6 वर्षापासून तिकडे राहते, प्रत्येक स्थानिकांना मी बघते, ओळखते. आणि मला असं आता कळलं की जिजामाता किंवा एकरूप सोसायटी किंवा गणेशनगरची लोक होती त्या ह्याच्यामध्ये. पण असो, मी लोकप्रतिनिधी आहे, जरी माझी नगरसेविका असली तरी लोकांचं ऐकून घेणं हे माझं काम आहे. जर त्यांनी एक माझ्याकडे आले असते, विनंती केली असती, किंवा माझ्याकडे तो आराखडा मागितला असता तर मी त्यांना तो दाखवला असता. पण हे न करता काहीतरी विद्रोही लोकांच्या हाताशी घेऊन असं मला वाटतं की प्रेसला बोला. आणि हा काही खूप मोठा विषय नाही आहे, एक छोटीशी जागा आहे. आणि जर आता तुम्ही जर जागेवरती बघितलं असतं तर पूर्ण कचरा, तुम्ही पावसाळ्यात जर बघितलं तर ते तिकडे झाडांचा पाला तिकडे बसतो आणि त्याच्यामध्ये डेंग्यू, मलेरियासारखे रोग असतात. आणि हा स्थानिकांनीच मला मागणी केलेली होती. तर हा
ह्या सगळ्याचा विचार करून मी तिकडचं सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण असं जे काय असेल मी त्यांच्याशी बोलणार. मला तर उद्यान आणि जिम आहे, तर कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे, तर मला ज्येष्ठांचं पण ऐकायचं असतं, तरुणांचं पण ऐकायचं असतं, आणि मला महिलांचं पण ऐकायचं असतं, आणि मला लहान मुलांचं पण ऐकायचं असतं. तर हा सगळ्यांचा विचार करत मी तिकडे खुला रंगमंच, गॅलरी, लहान मुलांचे खेळण्याचे इक्विपमेंट आणि तरुणांसाठी जिम करणार आहे, ओपन जिम.